नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतची रणधुमाळी आता पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतचे विश्लेषण आपण करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये कांबळेश्वर तालुका फलटण या ग्रामपंचायतचा आढावा आपण घेणार आहोत. फलटण तालुक्यातील कांबळेश्वर या ग्रामपंचायतवरती 5 वर्षापूर्वी अतिशय काटेकी टक्कर झाली होती. यामध्ये 5 विरुद्ध 4 असे समीकरण 9 सदस्यांमध्ये बनले होते. एकंदरीतच 1800 मतदान असलेल्या कांबळेश्वर ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. सदस्य पळून जाण्याचा प्रकार घडला होता आणि यामुळे इथल्या सरपंच पदाला खूप महत्व आले होते. यामध्ये एका गटाचे 5 तर दुसऱ्या गटाचे 4 सदस्य निवडून आले होते. कांबळेश्वर गावाचा जर विचार केला तर कांबळेश्वर गावामध्ये राजे गट, शिवसेना, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष यांचं पक्षीय बलाबल आहे. नुकतेच या गावाला पंचायत समितीची उमेदवारी ही विजय बिशे यांच्या माध्यमातून मिळाली होती. यामुळे आता सध्या तरी या गावातील सोसायटीवरती भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायती आता ताकदीने लढण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. सध्या या गावामध्ये राजेगट शिवसेनेचे 2 गट आहेत. यामध्ये नाना बिसे आणि त्याबरोबर शामराव बिसे, शिवाजी काळे सर हे राजे गटाच्या पॅनलचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचे तानाजी मदने आणि पोपटराव बिसे हे प्रतिनिधित्व करत आहेत. एकूणच सध्या या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण निघले आहे. यामुळे या ठिकाणी काटेकी टक्कर होणार का याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत आणि मोर्चे बांधणीला वेग आला आहे. सध्या प्रभाग वॉर्ड रचना तयार झालेली आहे. एकंदरीतच 9 सदस्य संख्या असलेल्या कांबळेश्वर ग्रामपंचायत मध्ये 3 वॉर्ड आहेत आणि यामध्ये 1 जागा ही अनुसूचित जातीसाठी तर 2 जागा या ओबीसी साठी राखीव आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंचायत समितीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे राहिलेले विजय बिशे यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दणदणीत अशी 450 मतांची आघाडी घेतली असून पुन्हा एकदा आता विजय बिशे थेट सरपंच पदाच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विजय बिशे यांनी तशा प्रकारे सुरुवातही केलेली आहे. राजे गटाच्या माध्यमातून सध्या तरी अद्याप कोणाचे नाव जरी जाहीर नसले तरी पडद्यामागे आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. प्रत्यक्षात रिंगणात कोण कोण उतरणार हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. फलटण आणि बारामती तालुक्याच्या सरहद्दीवरून जाणाऱ्या नीरा नदीच्या तीरावरती असलेले छोटेसे कांबळेश्वर गाव प्रामुख्याने भिवाई देवी हे या गावचं प्रमुख दैवत आहे आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी यात्रेला येत असतात. या फलटण तालुक्याच्या बाउंड्रीवरती असलेल्या या छोट्याशा गावामध्येही राजकीय कार्यकर्ते ताकदवान आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती इथल्या निवडणुका चुरशीने होत असतात. 5 वर्षापूर्वी या ठिकाणी काटेकी टक्कर झाली होती. त्याच पार्श्वभूमीवरती आता जी 2 महिन्यानंतर होणारी ग्रामपंचायतची थेट सरपंच पदाची निवडणूक पुन्हा एकदा काटेकी टक्कर होणार का आणि थेट सरपंच पदासाठी किती उमेदवार यावेळी रिंगणात उतरणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. याबरोबरच कोण कोण रिंगणात उतरतायत थेट सरपंच पदाच्या हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कांबळेश्वर ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन ग्रामपंचायत सोबत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.